राम राम मित्रांनो. रात्री सांगितलं ऋषेदाने घाटात जायचंय बोरला, त्यामुळे सकाळी लवकर उठलो आणि निघालो आम्ही बोरला. बोरला जाताना वक्रतुंड म्हणजे आमचे मामा, त्याला सगळी मामा म्हणतात, तो आला पहिल्यांदाच आमच्या संघ घाटात, तो पण सुंदर संघ. ती सगळी बाकासूर प्रेमी आहेत मित्रांनो. असं म्हणजे असा विषय झाला की आम्ही गाड्याहून म्हणजे बैल घेऊन जात होतो. असा विषय झाला की ना की एक माणूस म्हणला की आज 100% गुलालात राहिलीच पाहिजे. त्याला म्हणलो राहीन कात्रीच्या बोगद्यात आलो की काय गरम वाफा लागत होते आणि काय त्या गाड्या हॉर्न मारत होत्या. वैतागलो आम्ही. म्हणलो कधी कात्रच्या बोगद्याच्या बाहेर निघतो. बोगद्याच्या बाहेर निघलो, लय गोड वाटलं. मस्त वातावरण पण भारी होतं तिकडं. थोडं पुढं आलो की काय नदीचं वातावरण तर लयच भारी होतं. पाणी तर एवढं निळजरक होतं की असं वाटत होतं की त्यात उडी मारू. आणि काय हा तर चित्रपट बघितला असन, गेल्या ब्लॉकमध्ये टाकला होता मी. हा चित्रपट याच्या मागं डॅम आहे. हा चित्रपट तुम्ही अख्खा बघितला असन. थोडेसे पुढं गेलो आणि म्हणलो आज पण काय डॅमला पाणी नाही. हे म्हणलं आज पण काय वातावरण चांगलं नसन. इकडून तर काय डॅमला पाणी नाही, पण नद्यांना लय पाणी. मी तर हँगत झालो. डॅमला काय पाणी सोडलं नाही म्हणलो, नद्यांना कसं काय एवढं पाणी, काय जिरपून येते का काय नाही. इकडे कॅनलला बघितलं तर कॅनलला पाणी नाही. आलो घाटात तर सुंदरला उतरवला. काही त्याला गाड दाखवायला नेलं नाही, कारण की त्याला बोंग्याच्या आवाजाने लय त्याला त्रास होतो. तो मग आमचा घामच काढीन म्हणलो, त्यामुळे त्याला काही गाड दाखवायला नेलंच नाही आम्ही. तिथं बिंदला ऋषिकेदा म्हणला नीट बांधून घेऊ, लय गरम होते. नेट बीट बांधून घेतलं मस्त पैकी. आणि त्याला थोडं काय 2-3 कवळे हे पण टाकलं, 2-3 कांड्या. लय भूक लागली होती. ऋषिकेदा म्हणलं वडापावचा. ऋषिकेदा म्हणला वडापाव घेऊन खाऊ आपण सगळे मिळून. वडापाव खाल्लं. त्या गाडीत बसलो. गाडीत आम्ही ना गाडीत लाईव्ह बघत होतो, टोकन बघत होतो. बाहेर आलो सुंदरला बघितलं. सुंदरला म्हणलो बसलाय बाबा तू. मग काय 18व्या गटात 18वा गट आला जवळ. वक्र मामाला म्हणलो चला घ्या आपला गाडा जाऊ आपण. ती गेली पुढं बैल घेऊन. चला म्हणलो मग डायरेक्ट खाली गेलो नॉनस्टॉप. खाली जाऊन काय 15-20 मिनटं थांबलो. बैल काय आला नव्हता. तितक्यात बैल आला. सोन्या भाऊला म्हणलो सुट्टी तूच कराच. काही दोन्ही बैल झुपून घेतली. सोन्याबाईने काय त्याच्या ते जुपणी बांधून घेतली. म्हणलो जातो मी वर आता. 2 मिनटं थांबलो तिथं, बघितलं काय सगळं झालं का. आणि ते ड्रायव्हरने ते सगळं बांधून घेतलं मागून दावं बिवं सगळं. त्यांना म्हणलो टांगा एकदम व्यवस्थित आहे का बघून घ्या. चला म्हणलो वर जातो. वर आलो तितक्यात गाड्या सुटल्या. आज आमच्या बैलांनी आहे ना लय आनंद दिला आम्हाला. बैला मनानुसार पळला पण आज लय आनंद वाटला. आता म्हणलो बघा तुम्ही एकदा बघा अख्खा हातात काय होतं काय नको.